नमस्कार, मी भाग्यश्री जोशी आणि आज आपल्यासोबत लग्न कल्लोळच्या टीममधील मेन कलाकार आहेत जे म्हणजे सिद्धार्थ जाधव. तर सगळ्यात आधी त्यांना हाय. आणि मी मेन कलाकार नाही, मुळात आमच्या सिनेमाचा हिरो ही मयुरी देशमुख आहे. मी आणि भूषण तिच्या बरोबरीने आहोत, तर मयुरी ही मेन आहे. मेन मयुरी आहे का? हाय. ओके, काहीच हरकत नाही. नक्कीच. तर सध्या मुलांना लग्नाचा खूप मोठा प्रॉब्लेम येतोय आणि आपण फिल्ममध्ये सुद्धा काहीतरी ट्विस्ट दाखवलं आहे. खरं तर आपल्याला एक नवरी दोन नवऱ्याचं काहीतरी पाहायला मिळतं आहे. तर नक्की हे सगळं काय आहे आणि काय संदर्भ आहे, काय सांगाल तुम्ही याबद्दल? नाही, एक लग्न कल्लोळ हा मराठी सिनेमा 1 मार्चला रिलीज होतो आहे. एक कौटुंबिक रोमॅन्टिक कॉमेडी म्हणूया आपण. एका मुलीच्या आयुष्यात, तिला आयुष्यात ज्या गोष्टी मी जास्त बोलणार नाही, पण खूप गोड काम केलं मयुरीने. त्यामुळे तिच्या आयुष्यात म्हणजे त्या श्रुतीच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आणि त्यामुळे होणारा कल्लोळ ते म्हणजे लग्न कल्लोळ आहे. आणि मला ते पात्र साकारताना खूप मजा आली. मी मारुतीचं पात्र साकारतो आहे, ज्याची आई प्रिया बेर्डे आहेत आणि मला त्यांच्यावर काम करून खूप मजा आली. त्या खूप गोड आहेत. इतकी वर्षाचा अनुभव त्यांच्यावर आहे आणि मी त्यांना अजूनही आहेच म्हणून हाक मारतो. पण तो गोड कॅरेक्टर आहे आणि लग्न होत नाही आहे, लग्नासाठी मुली शोधतो आहे. आणि मग भूषण, मयुरी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या आयुष्यात एक काहीतरी लग्न कल्लोळ होतो. करताना मजा आली. काय म्हणूया, मला खूप सरप्राईज करायला आवडतं ॲज अ ॲक्टर, की विनोद करत असेल तरी त्यात काहीतरी वेगळं पण मिळालं तर आणखी गंमत येईल. त्यामुळे हा संपूर्ण सिनेमा सिच्युएशन कॉमेडी आहे. प्रासंगिक विनोदांवर खूप अवलंबून आहे आणि एवढे सगळे मातब्बर कलाकार असल्यामुळे आणखी काम करायला मजा आली. थँक्यू सर, खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.